सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग येथे संघतीर्थ देवस्थानात भव्य मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग. वळसंग गावातील संघतीर्थ देवस्थान येथे भव्य मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने गावात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याची सुरुवात 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री दानम्मा देवीच्या भव्य मिरवणुकीने झाले. वळसंग गावातून निघालेल्या मिरवणुकीत महिलांचा विशेष सहभाग पाहायला मिळाला. गावातील शेकडो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत कलश व आरती घेऊन सहभाग नोंदवला. ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि जय देवी दानम्माच्या घोषणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. या सोहळ्यासाठी जत, जिल्हा सांगली येथील महेश जोगया हिरेमठ यांनी स्वखर्चाने श्री दानम्मा देवी व नंदी यांच्या मूर्ती देवस्थानास अर्पण केल्या. त्यांच्या या योगदानाबद्दल ग्रामस्थातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी देवीची मूर्ती निद्रा अवस्थेत ठेवण्यात येणार असून पारंपरिक धार्मिक विधीनुसार पूजा अर्चा केली जाणार आहे. त्यानंतर दिनांक 23 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता शुभ मुहूर्तावर वेदघोष, मंत्रोच्चार आणि पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य, प्रमुख आकर्षण म्हणजे 501 सुवासिनींचं ओटी भरण्याचा कार्यक्रम होय. दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार असून महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. या उपक्रमातून देवीप्रती श्रद्धा व्यक्त करत पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संपूर्ण सोहळ्यात गावातील महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. विविध मंडळे, देवस्थान समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संघतीर्थ देवस्थान परिसरात आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि भक्तांसाठी आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांसाठी प्रसाद व महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने गावात सामाजिक ऐक्य आणि धार्मिक एकात्मता दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर या पवित्र सोहळ्यात सर्व ग्रामस्थ, भाविक आणि मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.